मुंबई पुण्यामध्ये जशा मिरवणुका वगैरे काढतात ढोल ताशांमध्ये, तशाही मिरवणुका काढतात। हाय, हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग। सकाळची सुरुवात झालेली आहे ब्लॅक कॉफीने आणि आज हरताळका आहे आणि आज शेवटचा दिवस आहे पप्पांचं डेकोरेशन वगैरे बनवण्याचा आणि डिटेल्स वगैरे ॲड करण्याचा। सो आज आपण बाप्पांचे डोळे वगैरे सर्व बनवणार आहे, कारण की उद्या आपल्याला बाप्पांना विराजमान करायचे आपल्या घरामध्ये। सो आज आपण सर्व छोटे छोटे डिटेल्स जे बाकी आहे ते ॲड करूया। आज आपला फर्स्ट लुक बाप्पांचा असा आहे। सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे पण छोटे छोटे डिटेल्स बाकी आहेत ते आपण कंप्लीट करूया। सो माझ्याकडे पॅलेट कालचंच आहे, त्याच्यामध्ये कलर्स वगैरे आहे, मी पाणी चेंज करून घेतलेलं आहे। आणि आज आपल्याला लागणार आहे बारीक ब्रश। सो आपल्या ब्रशच्या सेटमध्ये आपल्याला सर्वात बारीक ब्रश शोधावा लागणार आहे। सो माझ्याकडे हा एक आहे जो 00 नंबरचा आहे, तो आपल्याला आपण यूज करू शकतो। आणि आणखी हा एक ब्रश आहे जो नवीनच आहे, जो अजून वापरलेला पण नाही आहे। सो बघूया आता। आणि हा एक छोटा आहे। सो आता हे 3 ब्रश आपण यूज करूया। आणि आपण आता सुरुवात करूया। आपण जे मोठे मोठे आहेत डिटेल्स त्याच्यावरती, जे बारीक आहे ते नंतर करूया, कारण की कसं आहे थोडा हात बसायला थोडा वेळ लागतो। सो आपण पहिले जे मोठे मोठे डिटेल्स आहेत ते ॲड करूया। लाईक आता केसांना दिला आहे ब्लॅक कलर, त्याच्यामध्ये मला थोडासा ब्राऊन कलर ॲड करायचा आहे, जो मी असा लेयर्समध्ये एक लेयरमध्ये एक कलर असा ॲड करेल। सो जसं तुम्ही बघताय इथे, जे की पॅरेट कलरमध्ये आपण डार्क ग्रीन कलरचे स्ट्रोक दिलेत, तसेच स्ट्रोक आपल्याला आता केसांमध्ये द्यायचे, जे अशाने काय वाटेल, जी केस आहेत ना ते थोडेसे नॅचरल वाटतील। सो आपण आता तिथे सुरुवात करूया आपण याला। आणि यावेळेस आम्ही प्लॅन करतोय की एक हॉफ म्हणून सिटी आहे जर्मनीमध्ये, जिथे गणपती महोत्सव भरपूर जोरात केला जातो। म्हणजे असं नाही की फक्त हॉफमध्ये, ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहे जिथे आपले इंडियन फॅमिलीज वगैरे राहतात, तिथे सर्वीकडेच गणपती उत्सव खूप जोरदार केला जातो। इवन मुंबई पुण्यामध्ये जशा मिरवणुका वगैरे काढतात ढोल ताशांमध्ये, तशाही मिरवणुका काढतात। आणि आम्ही यावेळेस प्लॅन करतोय की आम्ही पण त्यांना जॉईन करू यावेळेस। सो बघूया काय होतंय पुढे। अजून आमचं काय फिक्स झालेलं नाही आहे अजून या गोष्टी, कारण की घरात पण गणपती आहे। लास्ट टाइम मी यामुळेच नाही म्हणत होती की आपल्या घरात पण गणपती आहे आणि आपण कशाला जायचं दुसरीकडे। बट हा एक इव्हेंट आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या जवळ इंडियन फॅमिलीजला भेटायला मिळतं, कारण की काही गोष्टी ना खूप म्हणजे काळजाच्या जवळ असतात ना, त्यातलीच ही एक गोष्ट आहे। जे बाहेर राहतात ना घरापासून, त्यांना समजतं हे। आता इथे ब्राऊन कलर देऊन घेते, ज्या की आपण त्या रुद्राक्षाच्या माळासारखं बनवलंय। आणि अजून मोरपिसाला पण कलर द्यायचा बाकी आहे आपला, ते पण आपण आज व्यवस्थित करूया। आज सगळं फायनलच करायचं आपल्याला, आहे बराच वेळ आज हरताळका आहे। आणि घरापासून लांब असल्यावरती काही गोष्टी शक्य नसतात। पूजा वगैरे करणं झालं, सर्व गोष्टी झाल्या, पण उपवास वगैरे तर करूच शकते मी। सो मी आज उपवास करणार आहे। मी हरताळका खूप वर्षांपासून पकडते। जो डोळ्यांना कलर द्यायचा आहे ना, तिथे आता व्हाईट कलर पहिले देऊन घेऊया। गणपती बाप्पांसाठीचं प्रिपरेशन करताना मनामध्ये सारखी घरची आठवण असते, कारण लहान असताना स्वतःच्या घरची आरती झाल्यानंतर दुसऱ्यांच्या घरी जाणं किंवा मग त्यांच्या घरातला प्रसाद खाणं वगैरे
ह्या गोष्टी खूप आठवणीत असतात. आपण साधं रस्त्याने चाललं जरी ना तरी लोकांच्या घरातनं येणारा टाळ्यांचा, आरतीचा आणि घंटीचा आवाज सतत कानावरती पडतो. आणि गणेशोत्सव म्हटला ना की लहान मुलांच्या अंगात एकदम जोश भरलेला असतो. आता मी गणपती बाप्पांचे डोळे वगैरे बनवून घेतलेत. मला माहीत नाही किती परफेक्ट झाले, पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मला डोळे जमले आहेत की नाही. आणि आता मी नंतर हातावरती ओम वगैरे करून घेतलं. आणि हा आता आपल्या बाप्पांचा फायनल लुक आहे. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला बाप्पा कसे वाटलेत. आणि आता आहे डेकोरेशनची वेळ. सो मी 2 रंगाचे पेपर आणले होते, एक येलो आणि ऑरेंज. माझ्या डोक्यात प्लॅन होता की झेंडूच्या फुलांसारखे कलर घेऊया, म्हणजे आपण त्याची फुलं बनवूया. पण मी जरा ट्राय केलं फुलं वगैरे बनवण्याचं, पण मला खूप अवघड वाटले. सो मी त्या स्ट्रिप्ससोबत वेगवेगळ्या डिझाईन बनवून बघितल्या की काय चांगलं दिसू शकतं काय नाही. त्यानंतर मी ते फोल्ड करून दोऱ्यामध्ये विणून फुलं बनवण्याचा पण ट्राय केला. पण मला काही आयडिया नाही आहे की कसे बनवायचे वगैरे, आणि माझ्याकडे एवढा वेळ पण नाही आहे. सो मग मी ती स्टेप स्किप केली. इथे एक तर आपल्यासारखं पण नाही आहे की मार्केटमध्ये डेकोरेशनचं सगळं सामान मिळेल वगैरे आणि आपण घरी येऊन फक्त अरेंजमेंट वगैरे करू शकतो. असं काही मिळत नाही इथे. ह्यांच्याकडे क्रिसमसमध्ये मिळतं, आणि ते पण क्रिसमसचं डेकोरेशन आणि गणपती बाप्पांचं साठी जे लागणारं डेकोरेशन आहे ते बिलकुल मॅच नाही करत. कारण की त्यांच्या डेकोरेशनमध्ये लाईट्स वगैरे तर कॉमन आहे, बट खूप वेगवेगळे प्रकार असतात जे की फक्त क्रिसमस ट्री डेकोरेट करण्यासाठी वापरतात, आणि आपल्याला ते नको आहे. सो मग मी इथे ज्या स्ट्रिप्स वगैरे कट केल्या होत्या त्यांना असं अरेंज केलं येलो आणि ऑरेंजमध्ये. आणि त्यानंतर माझी क्लासची वेळ झाली होती. सो आणि आता युरोपमध्ये समर चालू होते, कारण की आता संपायला आलेच समर वगैरे, आणि दिवस पण छोटा होत चालला आहे. म्हणजे नॉर्मली आमची रात्र समरमध्ये 10, 10:30, 11 वाजेपर्यंत भरपूर उजेड असायचं, पण आता 8, 8:30 वाजेपर्यंत अंधार वगैरे पडायला लागला आहे. आणि आमची सिटी थोडीशी छोटी आहे, त्यामुळे जास्त मोठे बिल्डिंग्स वगैरे नाही आहे, पण बाकीच्या सर्व सोयी वगैरे आहेत. लाईक बस, ट्रेन. माझ्या एरियामधून 15-15 मिनटाला बस आहेत याच्यामध्ये सेंट्रलला जायला, आणि माझा क्लास सेंटरच्या जवळच आहे. आणि आता सप्टेंबर स्टार्ट होणार आहे. सो आता वातावरण पण आमच्या इथलं पण थोडं चेंज होईल. आमच्याकडे पण आता थंडी पडायला लागली आहे, आणि थंडीचे दिवस खूप डिप्रेसिंग असतात इकडे, कारण की इथे सूर्याचा प्रकाशच बघायला भेटत नाही. फक्त दिवस उजळतोय, लाईट दिसतो थोडासा, बस जे ऊन वगैरे पडतं किंवा जे सूर्याची किरणं जमिनीपर्यंत येतात तसं काहीही नसतं. आणि सर्व झाल्यानंतर हा फायनल लुक आहे डेकोरेशनचा. घरात पसाराही खूप झाला आहे, आणि मला सर्व आता क्लीन वगैरे करायला लागेल. सो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.